नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 4 ह्या कायद्यातील कलम 4 या कलमाच्या आज आपण सविस्तरपणे तरतुदी समजून घेणार आहोत. या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील हे कलम 4 हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ते शिक्षेचे प्रकार, पनिशमेंट्स स्पष्ट करते. हे काय करते तर शिक्षेचे प्रकार काय आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करते, स्पष्ट करते. गुन्हेगाराला सुधारणे किंवा जरब बसवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जाऊ शकतात याची यादी या कलमात केलेली आहे. कलमाचे नाव आहे शिक्षांचे प्रकार, पनिशमेंट्स. कलमाची व्याख्या, बेअर ॲक्ट डेफिनेशन्स, की या संहितेच्या तरतुदीनुसार अपराधी ज्या शिक्षांना पात्र आहे त्या पुढील प्रमाणे आहेत. काय म्हटलेलं आहे? या संहितेच्या तरतुदीनुसार अपराधी ज्या शिक्षांना पात्र आहेत त्या पुढील प्रमाणे कोणते कोणते? एक आहे फाशी, दुसरा आहे जन्मठेप, तिसरा आहे कारावास. याचे दोन प्रकार आहेत, एक सक्षम कारावास म्हणजेच कष्टासह कारावास, आणि दुसरा आहे साधा कारावास. चौथा आहे मालमत्ता जप्त करणे, पाचवा आहे दंड, आणि सहावा आहे समाजसेवा. काय काय आहेत शिक्षा? कोणत्या कोणत्या शिक्षा केल्या जाऊ शकतात या संहितेच्या तरतुदीनुसार? की एक आहे फाशीची शिक्षा, दुसरा आहे जन्मठेप, तिसरा आहे कारावास. कारावासामध्ये दोन प्रकार आहेत, एक साधा कारावास, दुसरा आहे सक्षम म्हणजे कठोर कष्टासह कारावास. चौथा आहे मालमत्ता जप्त करणे, पाचवा आहे दंड, आणि सहावा आहे समाजसेवा. तर ह्या 6 शिक्षा दिलेल्या आहेत. आता सोप्या शब्दात समजून घ्या. कलम 4 नुसार न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीला खालीलपैकी शिक्षा दिल्या जाऊ शकतात. एक आहे फाशीची, डेथ पेनल्टी. अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर गुन्ह्यांसाठीच फाशीची शिक्षा, डेथ पेनल्टी दिली जाते. दुसरा आहे जन्मठेप, लाईफ इम्प्रिझनमेंट, नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत कारावास. जन्मठेप म्हणजे काय? नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत कारावास. तिसरा आहे सक्षम कारावास, जेलमध्ये काम करावे लागते, कठोर कारावास म्हणतात त्याला. चौथा आहे साधा कारावास, फक्त तुरुंगवास, कष्टाचे काम नाही. पाचवा आहे मालमत्ता जप्ती, गुन्हेगाराची संपत्ती सरकार जमा करणे. सहावा आहे दंड, पैशाच्या स्वरूपात दंड लागू करणे. सातवा आहे समाजसेवा, कम्युनिटी सर्व्हिस. हे BNS मध्ये नवीन समाविष्ट केलेले आहे. समाजसेवा हे BNS मध्ये नवीन समाविष्ट केलेले आहे. उदाहरणार्थ लहान गुन्ह्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी सेवा करणे. तर ह्या शिक्षांचा समावेश यात केलेला आहे. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलं आहे? केवळ गुन्ह्याची व्याख्या करून चालत नाही, तर त्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायची याचे निकष ठरवणे आवश्यक असते. समाजातील शांतता राखण्यासाठी आणि गुन्हेगाराला त्याच्या कृत्याची जाणीव करून देण्यासाठी शिक्षेची तरतूद करणे आवश्यक असते. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. का आलेलं आहे? केवळ गुन्ह्याची व्याख्या करून चालत नाही, तर त्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायची याचे निकष ठरवणे आवश्यक असते. समाजातील शांतता राखण्यासाठी आणि गुन्हेगाराला त्याच्या कृत्याची जाणीव करून देण्यासाठी शिक्षेची तरतूद करणे आवश्यक असते. आता या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहेत? निवारण, डिटेरन्स, निवारण, इतरांनी असा गुन्हा करू नये म्हणून धाक निर्माण करणे. म्हणजे लोकांनी असा गुन्हा करू नये म्हणून धाक निर्माण करणे हे एक महत्त्व आहे, उद्दिष्ट आहे या कलमाचं. सुधारणा, रिफॉर्मेशन, समाजसेवा सारख्या शिक्षेमुळे गुन्हेगाराला समाजात पुन्हा मिसळण्याची संधी मिळते. न्याय, रिट्रिब्युशन, पीडित व्यक्तीला न्याय मिळाला अशी भावना निर्माण करणे. ते हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. कोणत्या? निवारण करणे, नंतर मग सुधारणा करणे, नंतर मग न्याय देणे. ओके. आता लॅटिन मॅगझिनमधील संदर्भ काय आहेत? लॅटिन मॅगझिनमधील संदर्भ हे कलम पोएना कॉर्पोलियस एस मेजॉर क्वालिबेट पेक्युनेरिया या तत्वाशी संबंधित आहे. ही एक लॅटिन मॅगझिम आहे. ते ह्या लॅटिन मॅगझिमच्या तत्वाशी हे कलम आहेत. याचा अर्थ असा होतो की शारीरिक शिक्षा ही कोणत्याही आर्थिक शिक्षेपेक्षा, दंडापेक्षा मोठी असते. काय म्हटलेलं आहे? शारीरिक शिक्षा ही कोणत्याही आर्थिक शिक्षेपेक्षा, दंडापेक्षा मोठी असते. तसेच नला पोएना साइनी लेगे ही एक मॅगझिम आहे, लॅटिन मॅगझिम. कायद्याशिवाय शिक्षा नाही हे तत्व इथे लागू होतं. काय म्हटलेलं आहे? नला पोएना सेन लेगे याचा अर्थ काय होतो? तर कायद्याशिवाय शिक्षा नाही हे तत्व इथे लागू होते. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. कलम 4 हे शिक्षेची यादी आहे. या कलम 4 मध्ये शिक्षांची यादी दिलेली आहे. शिक्षा कोणत्या कोणत्या शिक्षा ते समजवलेल्या आहेत. जर न्यायालयाने या कलमाच्या बाहेर कोणतीही शिक्षा, उदाहरणार्थ प्राचीन काळातील अमानवी शिक्षा दिली तर ते बेकायदेशीर ठरते. उपाय काय? जर शिक्षा कायद्यात
दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आरोपी उच्च न्यायालयात अपील करू शकतो. आता न्यायालयीन प्रकरणे समजून घ्या. या कलमाच्या संदर्भात असलेले न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय समजून घ्या. बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य हा एक खटला आहे. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने रेअर ऑफ द रेअरेस्ट काय म्हटलेलं आहे? या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने रेअर ऑफ द रेअरेस्ट म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ हा सिद्धांत मांडला. फाशीची शिक्षा केवळ अत्यंत क्रूर गुन्ह्यांतच द्यावी असे सांगितले या खटल्यामध्ये. पुढचा खटला आहे मिठ्ठू विरुद्ध पंजाब राज्य. जन्मठेपेच्या कैद्याने हत्या केल्यास त्याला अनिवार्य फाशी देणे हे असंवैधानिक ठरवण्यात आले. काय म्हटलेलं आहे ह्या खटल्यामध्ये? मिठ्ठू विरुद्ध पंजाब राज्यामध्ये पंजाब राज्य ह्या खटल्यात काय जन्मठेपेच्या ज्या कोणाला जन्मठेपेची शिक्षा झाली असेल अशा कैद्याने जर हत्या केली तर त्याला अनिवार्य फाशी देणे हे काय असंवैधानिक ठरवण्यात आले. असा निर्णय या खटल्यामध्ये देण्यात आला. आता या कलमासंबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घ्या. संविधान अनुच्छेद आर्टिकल 21 जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हा एक ह्या कलमासंबंधित असलेला कलम आहे, संविधानिक कलम आहे. पुढचा कलम आहे संविधान अनुच्छेद 72 आणि 161 राष्ट्रपती आणि राज्यपालांचा समायाचनेचा अधिकार. नंतर मग आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS शिक्षा कशी अंमलात आणायची याची प्रक्रिया यात दिलेली आहे. आता कलमाची समीक्षा कशी करता येईल? BNS मधील कलम 4 मध्ये समाजसेवा कम्युनिटी सर्व्हिसचा समावेश करणे हा एक ऐतिहासिक बदल आहे. यामुळे किरकोळ गुन्ह्यांसाठी तुरुंगात गर्दी होणार नाही आणि गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळेल. मात्र फाशीच्या शिक्षेबाबत आजही मानवी हक्क कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत. तर अशी या कलमाची समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय आहे या कलमाचा? कलम 4 हे न्यायव्यवस्थेचे शस्त्र आहे. ते गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार शिक्षेचे वर्गीकरण करते. आधुनिक काळाशी सुसंगत बदल, समाजसेवा हा घटक ही शिक्षा यात जोडल्यामुळे हे कलम आता अधिक लवचिक आणि प्रभावी झालेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 4 हिच्या तरतुदी आज सविस्तरपणे आपण समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक ज्ञान मिळेल, कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.